नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर गौतम मुरलीधर गायकवाड आज एक नवीन माहिती आपल्या समोर घेऊन आलेलो आहे, की म्हणजे ICTचा जो वापर आहे तो आपल्याला कोणकोणत्या क्षेत्रामध्ये करता येतो याविषयी आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी माझी विनंती असेल की आपण जर माझ्या या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आपण माझ्या या GMG इझी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज 21व्या शतकाच्या मध्ये आपल्याला ICTचा शिक्षणामध्ये वापर, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर शिक्षणामध्ये साधारणपणे कशा पद्धतीनं करता येतो. कारण आज आधुनिक तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू जे झालेला आहे ते म्हणजे ICT. यामध्ये माहितीचं व्यवस्थापन, त्याचं संप्रेषण यासाठी माहिती देवाणघेवाण करण्यासाठी प्रगत साधन म्हणून या ICTचा वापर आपल्याला होताना दिसतो. याचा वापर करताना मित्रांनो, याचा वापर करताना याचा प्रभावी वापर केल्याने व्यक्ती आणि समाजाची उत्पादकता, कार्यक्षमता आणि जीवनमान सुधारण्यास मदत होते. या आधुनिक युगामध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये उपयोग केला जात आहे. यामुळे काय होतं, शिक्षण अधिक प्रभावी होतं, सुलभ होतं, सर्व समावेशक होतं. मग या शिक्षणामध्ये किंवा शिक्षण पद्धतीमध्ये, शिक्षण प्रणालीमध्ये या शिक्षण ICTचा म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर कशा पद्धतीने केला जातो, कोणकोणत्या ठिकाणी केला जातो हे आपल्याला आज पाहायचे. बघा, साधारणपणे ICTचा वापर हा अध्यापन यामध्ये केला जातो. मग पहिल्यांदा आपल्याला असं म्हणता येईल की अध्यापनामध्ये ICTचा वापर केला जातो. ते अध्यापन म्हणजे टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये. मग यामध्ये ऑनलाईन शिक्षण साठी देखील ICTचा वापर होतो. वेगवेगळी साधनं या ठिकाणी उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ झूम, गुगल मीट किंवा वेगवेगळे क्लासरूम वापरून आपण, जसं उदाहरणार्थ गुगल क्लासरूम, EdPuzzle हे जे ॲप आहेत ते ॲप वापरून आपण ऑनलाईन शिक्षणामधून अध्यापन, टीचिंग लर्निंग प्रोसेस आपण पूर्ण करू शकतो. त्यानंतर आहे ते म्हणजे E-लर्निंग. आता हे E-लर्निंग प्लॅटफॉर्म जे आहेत त्यामधून देखील आपल्याला ऑनलाईन अध्यापन करता येतं. उदाहरणार्थ स्वयं, कोर्सेरा, खान अकॅडमी यासारखे अनेक प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांना स्वनिर्मित शिक्षण साधनं पुरवतात आणि त्यामधून विद्यार्थ्याचं अध्यापन होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे अध्यापनामध्ये मल्टीमीडिया साधनाचा देखील भरपूर वापर होताना आपण पाहतो. त्यामध्ये व्हिडिओ असतील, ऑडिओ असतील, ग्राफिक्स असतील, वेगवेगळे सिम्युलेशन असतील, याचा वापर करून शिकवण्याची प्रक्रिया अधिक रंजक केली जाते. त्यानंतर इंटरॅक्टिव्ह लर्निंग. मग यामध्ये बघा, वेगवेगळ्या वर्गामध्ये स्मार्ट बोर्ड, ऑगमेंटेड रियालिटी, AR म्हणतो आपण त्याला, व्हर्च्युअल रियालिटी, म्हणजे आपल्याला वर्ग इथं बसून आपण दुसरीकडचा वर्ग पाहू शकतो, एंगेज करू शकतो रियालिटीमध्ये. म्हणजे लाईव्ह आपण जे वर्ग आपल्याला पाहू शकतो. तर यामध्ये काय होतं, याचा उपयोग आपल्याला अनुभवावर आधारित शिक्षण प्रदान करण्यासाठी होतो. म्हणजे शिक्षणामध्ये ICTचा वापर तो आपल्याला पहिला गोष्ट म्हणजे अध्यापनात करता येतो. त्यानंतर दुसरं म्हणजे मूल्यांकन, इव्हॅल्युएशन. मूल्यांकनामध्ये देखील ICTचा वापर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये होत असताना आपल्याला दिसून येईल. त्यामध्ये ऑनलाईन परीक्षा, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून, डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ऑनलाईन परीक्षा, MCQs
किंवा वर्णनात्मक परीक्षा घेतल्या जातात. त्याचंही मूल्यांकन आपल्याला एका विदिन सेकंदमध्ये आपण त्याचं मूल्यांकन करू शकतो सबमिट केल्यानंतर. स्वयंचलित मूल्यांकन देखील होतं. म्हणजे ऑनलाईन टूलचा वापर करून आपण मूल्यांकनाचं उत्तरपत्रिकांचं मूल्यांकन जलद आणि अचूक गतीनं करू शकतो. मूल्यांकनामध्ये दुसरा मुद्दा सांगता येईल आपल्याला तो म्हणजे डेटा विश्लेषण. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जे गुण मिळतात विद्यार्थ्यांना त्या गुणांचं विश्लेषण करून त्याचा प्रगती अहवाल आपल्याला तयार करता येतो. म्हणजे डेटा विश्लेषण करता येतं. हे झालं मूल्यांकनाच्या बाबतीमध्ये. त्याचप्रमाणे ICTचा वापर आपल्याला प्रशासनामध्ये देखील करता येतो. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठीची जी व्यवस्थापन प्रणाली आहे, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम ज्याला म्हणतो, त्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याची उपस्थिती, शैक्षणिक कामगिरी, त्याच्या फीसाठीचं व्यवस्थापन, त्याची लायब्ररीची देवाणघेवाण, हे सगळं आपल्याला वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या माध्यमामधून त्याचं व्यवस्थापन करता येतं. ज्याला आपण लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम म्हणतो, स्टुडंट लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम. त्यामुळे म्हणजे प्रशासनामध्ये विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला ICTचा वापर करून त्याचं व्यवस्थापन करता येतं. त्यानंतर विद्यार्थ्याची डिजिटल नोंदणी करता येते. संप्रेषण त्यामधून होतं. म्हणजे विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संपर्क साधायचा असेल तर त्यासाठी ईमेल असेल, बल्क SMS असतील, शैक्षणिक पोर्टलचा वापर आपल्याला प्रशासन करताना होतो. म्हणजे शिक्षणामध्ये ICTचा वापर आपल्याला प्रशासनासाठी देखील होतो. त्यानंतर आहे ते म्हणजे संशोधनामध्ये देखील ICTचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये ऑनलाईन डेटाबेस, तसं शैक्षणिक संशोधनासाठी वेगवेगळे डेटाबेस आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. गुगल स्कॉलर त्यामधलं महत्त्वाचं, इन्फिबिनेट, सोर्सगंगा, हे जे ऑनलाईन डेटाबेस आहे त्याचा उपयोग आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये संशोधनासाठी होताना दिसून येतो. डाटा विश्लेषणाची वेगवेगळी साधनं, सॉफ्टवेअर या ठिकाणी उपलब्ध आहेत. म्हणजे त्याचाही वापर करून आपण संशोधन करू शकतो. उदाहरणार्थ SPSS सॉफ्टवेअर, मॅटलॅब किंवा R यासारख्या साधनाद्वारे संशोधनासाठी जो डेटा आपण गोळा करतो त्याचं विश्लेषण करणं अतिशय सोपं झालेलं आहे. म्हणजे संशोधनामध्ये डेटा विश्लेषण आपण करू शकतो. सहकार्यपूर्ण संशोधन आपण करू शकतो. वेगवेगळ्या देशामध्ये जे वेगवेगळे संशोधक असतात ते संशोधक एकत्र येऊन ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे संशोधन करू शकतात, ज्याला कोऑपरेटिव्ह रिसर्च आपण म्हणतो. त्याचप्रमाणे संशोधनाच्या व्यतिरिक्त आणखी आपल्याला शिक्षणामध्ये ICTचा वापर प्रकाशनासाठी देखील करता येतो. आता प्रकाशनासाठी काय करता येईल आपल्याला, तर पुस्तकं किंवा जर्नल्स, त्यामध्ये आपल्याला आपले लेख, आपले संशोधन पेपर्स ऑनलाईन प्रकाशित करता येतात. पुस्तकं, जर्नल्स आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध असतात, संदर्भासाठी उपलब्ध असतात. डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी लेखन करता येतं आपल्याला, वेगवेगळे ब्लॉग्स लिहिता येतात, ऑनलाईन मॅगझिन वर आपल्याला प्रकाशन करता येतं. शैक्षणिक पोर्टलवर आपले लेख आपल्याला प्रकाशित करता येतात. त्यानंतर प्रकाशन प्रक्रियामध्ये सुलभता आणण्यासाठी ICTचा देखील वापर होतो. लेखक आणि प्रकाशक यांच्यामध्ये संवाद जो आहे ऑनलाईन मीटिंगद्वारे याच्याद्वारे सुलभ पद्धतीने आपल्याला करता येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज शिक्षणामध्ये ICTचा वापर यामध्ये अध्यापनामध्ये, मूल्यांकन करताना, प्रशासन करताना, संशोधन करताना आणि प्रकाशन करताना या 5 क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्राच्या या विभागामध्ये आपल्याला ICTचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करता येतो. विद्यार्थी मित्रांनो, तर हे आजचा व्हिडिओ होता. यानंतर पुढचा व्हिडिओ लगेच आपल्यासमोर मी टाकेल. पुन्हा एकदा विनंती करतो की आपण जर माझ्या GMG इझी
या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, विसरू नका. नमस्कार.